तर मग आम्हाला गाडीत घाला ना, लय गुडघे दुखतात. मी म्हटलं मावशी, जेव्हा चालायचं होतं तेव्हा सुनांना त्रास देत राहिली घरामध्ये, तेव्हा तिला उठाची बसाची कमी करून ठेवली. आता तुझे गुडघे दुखायला लागले, आता बुवा लोकांना त्रास द्यायला आली. तुला टेम्पोच्या वरच बांधतो थांब असं मी बोललो एका कीर्तनामध्ये. आणि ती म्हातारी मला वाटतं पहिल्यांदा झाली. कंचा तो बुवा असा बोलतो. आपले भाषण बोलतो जरा. मला काय म्हणायचं आहे की सगळे इंद्रिय चांगले असताना खरावं नाही का. एकदा माणूस बसला की फार प्रॉब्लेम होता. माणूस एकदा ताकद आहे अंगामध्ये. मी तर म्हणतो हेल्थ इज अ वेल्थ, इंग्लिशमध्ये म्हणे शरीर ही संपत्ती आहे. कितीही तुमच्याकडे अब्ज रुपये असो, पण जर तुमच्याकडे शरीर चांगलं नसेल, तुम्हाला जेवता चांगलं नसतं येईल तर काय फायदा नाही. जगामध्ये खऱ्या अर्थाने तोच मोठा श्रीमंत आहे की ज्याच्याकडे पैसा पण आहे आणि त्याच्या पोटाला भूक पण आहे. भूक पण आहे. 2-3 भाकरी एकदम कराकर चावून टाकतो, समजायचा तो खरा श्रीमंत माणूस आहे. नाही तर मग इथल्या कोणाला बोलत नाही हो का. नाही तर म्हटलं चहा ठेवू का. नका हो, चहा नाही जमत. अहो ठेवतो ना. ठीक आहे ठेवा, पण साखर टाकू नका. म्हटलं काय प्रॉब्लेम काय. नाही साखर नाही जमत ना. साखरेचे गोदाम भरलेत ज्यांची, त्यांना साखर खायची म्हणा. काय करावं. जाम पैसा असतो पण माणसाला खाता येत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, काजू कतरी राजेश खायची इच्छा झाली तर लगेच खाऊन टाकायची. आपला तर अशी पॉलिसी आहे. मला जर बाजारात आठवण झाली का काजू कतरी खायची वहिनी, तर मी पहिले 1 किलो तिथं खाईन, मग अर्धा किलो घरी आणतो. हा आपला काम असा आहे. अरे मग ते आपण पारल्यावर बरीच लोक आणतात, सफरचंद आणतात, मोसंबीनं नारळाचा पाणी. हॉस्पिटलमध्ये अख्खा तो डावर भरते. नाही पेशंट नुसता असाच बसते, काही खात नाही पित नाही. त्याच्याजवळ तो ICUमध्ये असतो ना आत्या, तो खाऊन खाऊन त्याची तब्येत फुगतं. ते सफरचंद तो मस्त डाव आणतो. तो करेल काय, यो खात नाही, याला खाता येत नाही, मग तो का त्याने का सोडावं. सुनील महाराज नाही का, संतोष महाराज. हां मग तो नुसता लालगाला होतो आणि तो बोलता राहू दे अजून 1 महिना इथंच. आपल्याला काय. मला हे म्हणायचं आहे, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तब तू आपले स्वहित बाहे, तीर्थयात्रे जाऊन जिंकणो. अरे जोपर्यंत सगळे हात बायाला ताकद आहे ना, तोपर्यंत सगळ्यांनी तीर्थयात्रा करा. जा अंबरनाथला. आता अंबरनाथची बुकिंग चालू आहे, करून घ्या. नंतर तुम्ही सांगाल नाही आता आम्हाला अंबरनाथला नाही जमणार बाबांनो. आत्तापासून बुकिंग चालू झाले जुलै महिन्याची. माझा मित्र 20 तारखेला चालला आहे. आज तिकीट त्याने बुक केलं. काही जास्ती खर्च नाही, 15 ते 20 हजार खर्च आहे. अमरनाथची यात्रा करा. जे जे करायचे ते करा असं आहे बरं का. विषय सांगायचा म्हणजे आमची यमुना काकी किती दिवसापासून बिचारी पडली होती. आमच्या वडिलांचा पण आम्ही सगळं अनुभवलं बरं का. शेवटी आमचे वडील पण म्हणत होते की आम्हाला मारून टाक मला, असं बोलायचं. म्हणजे ही प्रत्येकाची अवस्था होती. यमुना काकी गेली किती वर्षापासून पडली होती बिचारी.